अरे नरसाळ्या, सगळ्या गावातल्या पोरांची लग्न झाली, माझा बाप काय लग्न लावून देईच ना. आता मीच जाऊन पोरगी बघून येतो, तुला सोबत घेऊन चाललो. हागू नको तिथं. म्हणजे तू लग्न करणार वय? माझं कसं होईल रे वातडलिया, याचा विचार करतोस की नाही तू? माझ्यासाठी तिची एखादी बहीण असेल तर बघणार आहे तुझी मेहुणी. गप चल नरसाळ्या, आधी होऊ दे माझं, मग बघू तुझं. काय हो पाहुणे, काही त्रास तर झाला नाही तुम्हाला येताना? त्याला काही नाही, मला झाला त्रास. अरे नरसाळ्या बस ना शांत, कहाला लावून राहिला माझी वाट. तुम्ही बोला की सासरे बुवा. म्हणजे म्हणजे तुम्ही बोला की. तुमचं शिक्षण काय झाले? मी आलो आता, काय बोलू या माणसाला. अरे जे हाय ते बोल, तू शाळेत कधीच गेला नाहीस ते सांग त्यांना. माझा बाप पाठी पाठी फिरायचा, मी माय वरडायची, अरे शिक रे शाळा, अरे शिक रे शाळा. पण मी फिरायचो या गल्लीचा त्या गल्लीला, कधी नदीवर. अरे नरसाळ्या, पोरीला बघायच्या आधीच मला घराच्या बाहेर काढायला लावतोस वाटतं तू. काही बोलले का तुम्ही? काही नाही हो, जरा तहान लागली होती, पाणी आणता का जरा? पाणी पाजा आजच्या दिवस. अरे नरसाळ्या गप र गप. अरे मला पोरीला तरी बघू दे र. बरं थांबा, तुम्हाला मी पाणी घेऊन येतो. तुम्ही पोरीला बोलवा की आता. अगं तुरके, पाणी आण की, नाश्त्याला बी काहीतरी घेऊन ये. येईल रे आता ती, तिला बघायचंय मला. वाव, तू किती सुंदर आहेस. तुझं नाव काय? थँकू. पाणी पिऊन लय आराम वाटला बघ, आणि तुला बघून सुद्धा लय बरं वाटलं ग. बघू नको असा, तुझं शिक्षण काय झालंय ते सांग आधी. आता काय बोलू हिला मी. माझी 9वी झाली, 9वी. आमच्या गावामध्ये माझ्या एवढं कोणी शिकलं नाही. अरे तुला कोण सांगितलं इथे यायला? माझं 11वी झालंय. आमच्या गावामध्ये मी फर्स्ट क्लास आहे, आणि मी 9वीच्या पोरासंग लग्न करू होय? मला 12वी शिकलेलं पोरग पाहिजे. आधी 12वी काढ, मग ये मला मागणी घालायला. अगं तोपर्यंत तुझं लग्न होऊन जाईल की ग. तुला लेकरं बाळ होतील आणि मी मामा होईल ग. अरे नरसाळ्या, माझं लग्न होईल की नाही र?